राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बारामतीला मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली। दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे कार्यकर्त्यांची भेट घेत असतात। त्यांच्या भेटीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गोविंद बागेसमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या। वर्षातून एकदा होणारी ही भेट परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी मोठी पर्वणी असते। शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या गुरुद्वारात दीपोत्सव साजरा होतोय। या दीपोत्सवासाठी भाविक देशविदेशातून नांदेडात दाखल होत आहेत। गुरुद्वारात दिवाळी दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो। संगमरवरी गुरुद्वारा, त्यावरती सोन्याचा कळस आणि त्यावर लखलखणारे दिवे, ही दिव्यांची आरास बघून भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविक इथं अजूनही मोठी गर्दी करतायत। सध्या सगळीकडेच दिवाळीचा उत्साह दिसून येतोय, मात्र यंदाच्या दिवाळीत एक दिवा शहीदांसाठी हा उपक्रम देखील ठिकठिकाणी राबवला जातोय। धुळ्यातही रांगोळीच्या माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। एक दिया शहीदों के नाम या उपक्रमातून ही रांगोळी काढण्यात आली होती। दिवाळीनिमित्त मनमाडच्या साई आर्टच्या 12 कलाकारांनी सलग 36 तास बसून आकर्षक आणि सुबक अशी रांगोळी रेखाटली आहे। लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती अशा तिघांची आकर्षक रांगोळी साकारण्यात आली आहे। हुबेहूब चित्राप्रमाणेच रंगसंगती करून साकारलेली ही रांगोळी बघण्यासाठी लोकही गर्दी करतायत। आज बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचं स्मरण आणि गौरव करण्याचा दिवस। या निमित्तानं पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यापासून ते लाल महालापर्यंत गौरव मिरवणूक काढण्यात आली। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार घालून ही मिरवणूक सुरू झाली। बाबा आढाव, भाई वैद्य, महापौर प्रशांत जगताप, प्रतिमा परदेशी या मिरवणुकीत सहभागी झाले होते। इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं सांगत सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी असं म्हणत पाडव्याच्या दिवशी मनमाडमध्ये रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली। गवळी समाजातर्फे शहरातल्या लक्ष्मी माता मंदिरात या रेड्यांना वाजत गाजत आणण्यात आलं। त्यानंतर त्यांना सजवून गावातून मिरवणूक काढण्यात आली। रेडा हे यमाचं वाहन तर म्हस ही लक्ष्मीचं रूप मानल्या जातात आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथं ही प्रथा पाळली जाते। संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळ्यातील माजी सैनिकांच्या वसाहतीत जाऊन दिवाळी साजरी केली। या सैनिकांनी देशासाठी केलेल्या कार्याबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे असं सांगत भामरेंनी त्यांचे आभार मानले। या वसाहतीतील नागरी सुविधांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल असं आश्वासन देखील त्यांनी दिवाळीनिमित्त दिलं। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती कोल्हापुरात गुळाचे सौदे झालेत। बाजार समितीतील साई लीला ट्रेडिंग कंपनीच्या दुकानात पार पडलेल्या या सौद्यात गुळाला प्रति क्विंटल 5,000 रुपयांचा दर मिळालाय। यंदा ऊसाचं क्षेत्र कमी आहे, त्यामुळे कारखान्यांना गाळपासाठी ऊस कमी पडणार आहे। त्यामुळे गुळाचे दर उतरले तर शेतकरी हा ऊस साखर कारखान्याला पाठवतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। बलिप्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या निमित्तानं वाशिम शहरातील राजस्थानी समाजानं अन्नकूट आणि 56 भोग दर्शनाचं आयोजन केलं होतं। गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा इथं जपली जाते। यावेळी राधाकृष्णाच्या मूर्तीसमोर 56 खाद्यपदार्थ ठेवले जातात आणि अन्नकूटमध्ये या महाप्रसादाचं वितरण केलं जातं। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मानकी अंबा इथं लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी संत उद्धव बाबा यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। उद्धव बाबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक मानकी अंबामध्ये दाखल झाले होते। बाबांची पालखी निघाल्यानंतर कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली। स्थानिक लेवा पाटील समाजानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी एकनाथ खडसे, उल्हास पाटील, हरिभाऊ जावळे उपस्थित होते। कुठल्याही राजकीय पक्षाचा बॅनर न लावता सामाजिक मंडळानं ही जयंती साजरी केली। पंढरपुरातल्या टेंभुर्णी करमाळा रस्त्यावरती 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन बिटर गावच्या 2 भावांचा मृत्यू झालाय, तर एक जण जखमी झाला असून त्याच्यावरती अकलूजमध्ये उपचार सुरू आहेत। बिटर गावकडे निघालेले गोकुळ कामटे आणि बाळू कामटे यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या
दुचाकीनं जोरदार धडक दिली. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रायगडच्या घोणसे घाटात चालत्या मारुती ओमनीनं पेट घेतला. अचानक पेटलेल्या या कारमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलानं तातडीनं धाव घेत काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवलं. या कारमधील दोन्ही प्रवासी सुखरूप आहेत. सोयाबीन आणि झेंडूच्या फुलांना भाव न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वाशिममध्ये चटणी भाकरी आंदोलन केलंय. वाशिममधल्या मालेगावात हे आंदोलन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांवरती ओढावलेल्या या कठीण परिस्थितीची शासनानं त्वरित दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. मुख्यमंत्र्यांना सोयाबीनचं एक पोतं पाठवणार असल्याचं देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं. मंगळवेढा मरवडे रोडवरती आरटीओची चेकपोस्ट असून देखील मोठ्या प्रमाणावरती गाडीच्या टपावरून इथं वाहतूक केली जाते. या रस्त्यापासून कर्नाटकची सीमा 15 किलोमीटरवरती आहे. याच मार्गावरून जड वाहनांची वाहतूक देखील होते. चेकपोस्ट असून देखील राजरोसपणे टपावरून प्रवाशांची वाहतूक इथं केली जाते. अशा प्रवासामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून त्यांना गाडीच्या टपावर बसवलं जातं आणि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेतं. जर फक्त चेकपोस्टवरती बसून कारवाई करायची नसेल तर चेकपोस्ट कशासाठी असा सवाल आता इथले नागरिक विचारतायत. गडचिरोलीत रेतीघाट लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली. 2 टप्प्यात राबवलेल्या या प्रक्रियेत 33 रेतीघाटांची विक्री झाली असून प्रशासनाला यातून एकूण 34 कोटी 53 लाखांचा महसूल प्राप्त झालाय. ऑनलाईन लिलाव प्रक्रियेमध्ये रेतीघाटाचं शुल्क भरल्यानंतरच कंत्राटदाराला रेती उत्खननाचं काम देण्यात येतं. त्यामुळे प्रशासनाचा यात फायदा वाढतोय.